नमस्कार. विवेक संवाद चॅनलच्या आजच्या विशेष पॉडकास्टमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मी विवेक इनामदार. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर ज्योती काळे. त्या MBBS MD DNB ॲनेस्थेशिया म्हणजेच भूलतज्ज्ञ असून गेली 28 वर्षे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. गेली 25 वर्षे त्या सनातन संस्थेच्या माध्यमातून सेवा आणि साधना करीत आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये त्यांचे 25पेक्षा अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले असून अनेक कॉन्फरन्समध्ये त्यांनी मार्गदर्शन केले आहे. डॉक्टर ज्योतिताई काळे, विवेक संवादमध्ये आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार. पहिला प्रश्न आहे, तणाव म्हणजे नक्की काय? हां, म्हणजे आता आपल्याला सगळ्यांनाच आपण हा आजकाल शब्द खूप कॉमनली ऐकतो की प्रत्येकाला स्ट्रेस आहे, तणाव आहे. पण तणाव म्हणजे नक्की काय? तर ज्या वेळेला एखादी आपल्या घरासमोर घटना घडत असते, तर त्या घटनेला आपण जो काही अयोग्य प्रकारे असा जो काही आपण प्रतिसाद देतो, मग तो शारीरिक स्तरावर असेल किंवा आपल्या भावनिक स्तरावरती असेल, मुख्यत्वे करून बऱ्याचदा तो भावनिक स्तरावर असतो. तर हा जो अयोग्य प्रतिसाद आपण देतो, तर त्याच्यामुळे जी काही परिस्थिती निर्माण होते, तर त्याला तणाव असं म्हटलं जातं. आजच्या काळामध्ये तणाव इतक्या प्रमाणात वाढण्याचं जे काही आहे, तर त्याची काय कारणं वाटतात? कारण खूप तणावपूर्ण जीवन झालंय, असं प्रत्येक जण म्हणतो मी टेन्शनमध्ये, मी याच्यात आहे. अगदी काय बरोबर. नक्की त्याची प्रमुख कारणं काय ते वाढण्याचं? आता आपण बऱ्याच वेळेला जर बघितलं तर आपण जो काही दोष देत असतो तर तो परिस्थितीला देतो आणि आपण म्हणतो की आजकाल धकाधकीचं जीवन झालेलं आहे. प्रत्येक व्यक्ती हा मल्टीटास्किंग करण्याच्या मागे लागलेला आहे. म्हणजे त्याला काम पण करायचं आहे, त्याच्यानंतर घरामधल्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्याही पार पाडायच्या आहेत आणि आजकाल सोशल मीडियाचा जो काही जमाना आहे तर त्याच्यामध्ये त्याला तिथे पण अपडेटेड राहायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या पूर्ण करण्याच्या त्याच्या स्वतःच्या असणारी अपेक्षा, धडपड ही जी गोष्ट आहे तर त्याच्यामुळे स्ट्रेस निर्माण होतो आणि त्याच्यामुळे तरीही आपण त्या दोन गोष्टींचं असं वर्गीकरण करू शकतो की बाह्य कारणं आणि आंतरिक कारणं. तर बाह्य कारणं जी आहेत तर ती बऱ्याच वेळेला ही परिस्थितीजन्य असतात. म्हणजे त्याच्यामध्ये उदाहरणार्थ जर आपण कामाच्या ठिकाणचं बघितलं तर तिथे आपल्याला अधिक वेळ काम करायला लागणं किंवा आपण जे काम करतोय त्याच्यामध्ये आपल्याला ॲप्रिसिएशन न मिळणं, आपल्याला त्याचा योग्य मोबदला न मिळणं, प्रमोशन न मिळणं किंवा आपले सहकारी, बॉस हे जे सगळे आहेत तर त्यांचं जे काही वागणं आहे तर ह्याच्यामुळे आपल्याला ताणतणावाला सामोरं जायला लागतं. एखादी जर गृहिणी असेल किंवा घरामध्ये आल्यानंतरसुद्धा आपल्याला घरामध्ये आर्थिक काही जर अडचण असेल, चणचण असेल, तर मग आहे त्या पैशांमध्ये आपल्या कसं घराचं करायचं? सगळं भागवणं किंवा मग घरामध्ये काही आजारपण आहेत, मुलं आहेत तर मुलांच्या शाळा, मुलांना संस्कार देण्याची पण जबाबदारी पालकांची असते आणि याबरोबरच आपले नातेवाईक असतात, तर त्या नातेवाईकांना सांभाळणं. अशा अनेक स्तरावरच्या ज्या गोष्टी आहेत, तर त्या ह्या बाह्य कारणांच्यामध्ये येतात आणि इतर पण आहेत. म्हणजे आत्ताचा जर आपण जर काळ बघितला, तर आपली सगळ्या अनेक देशांमध्ये युद्ध सुरू आहेत. राजकीय परिस्थिती जी आहे तर ती पण कित्येक देशांच्यामध्ये आज अस्थिर आहे अस्थिर आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये स्वाभाविकपणाने ताणतणावाला त्यांना सामोरं जायला लागतं. आणि जर काही नैसर्गिक आपत्ती म्हणजे काही वर्षांपूर्वी कोरोनाची महामारी आलेली होती, तर त्या पॅन्डेमिकमुळे सुद्धा कित्येक लोकांना तणाव त्यांचा वाढला आणि याबरोबरच पूर आहे, भूकंप आहे, अशा अनेक आपत्ती ज्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्यांना आपण बाह्य कारणं जी आहेत तर अशी आपण त्यांना म्हणू शकतो. दुसरी जी कारणं आहेत तर ती आहेत ती म्हणजे की आंतरिक कारणं. तर आंतरिक कारणं जी आहेत त्या आंतरिक कारणांच्यामध्ये मुख्यत्वे करून जर कशाचा अंतर्भाव होत असेल तर तो म्हणजे त्या व्यक्तीचा असणारा स्वभाव, त्या व्यक्तीचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा असणारा दृष्टिकोन. आणि ह्याच्यामध्ये आपल्या साधू संतांनी पण सांगून ठेवलेलं आहे की मुख्यत्वे करून काय कार्य करतं तर षड्रिपू. म्हणजे षड्रिपू म्हणजे आपल्याला माहिती आहे की काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. म्हणजे आता आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया की एखादी व्यक्ती ऑफिसमध्ये आहे आणि तिला काहीतरी प्रमोशन मिळालं. तर मग जेव्हा त्या व्यक्तीला प्रमोशन मिळतं तर
साधी आणि सोपी गोष्ट म्हणजे काय की त्या व्यक्तीचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. पण आपल्या मनामध्ये समजा नकारात्मक विचार असतील तर आपल्याला असं वाटतं की अरे ह्याला मिळालं, मला का नाही मिळालं? आणि मग त्याच्यानंतर आपल्या मनामध्ये ती स्पर्धा सुरू होते, तर तुलना सुरू होते आणि मग त्या व्यक्तीचं आपण उणं-दुणं काढणं. म्हणजे जे आपण म्हणतो ना की सुरुवातीला आपली तुलना होते, मग त्याचा आपल्याला राग यायला लागतो. राग यायला लागल्यानंतर आपल्या मनामध्ये काही प्रमाणामध्ये हताशा निर्माण होते आणि मग त्याचं रूपांतर मग मत्सरामध्ये होतं. म्हणजे हे जे षड्रिपू आपण म्हणतो, तर ते एकाला एक जोडून असे हे षड्रिपू मग त्याला कार्यरत करतात आणि मग त्याच्यामुळे आपला जी आनंददायी ॲक्च्युली ती घटना आहे, तर त्या घटनेचं रूपांतर हे शेवटी तणावामध्ये होतं. ओके. आपल्या जीवनातील परिस्थितीपेक्षा आपलं जे व्यक्तिमत्व असतं किंवा आपला स्वभाव असतो, तर हे तणावामध्ये ते नेमकी कोणती भूमिका बजावतात? खूप चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही, की आत्ता मी हे जे उदाहरण दिलं तुम्हाला, तर त्याच्यावरून लक्षात आलं असेल की आनंददायी घटनेचं सुद्धा एखाद्या व्यक्तीच्या स्वभावामुळे कसं तणावामध्ये रूपांतर होऊ शकतं. तर खरं सांगायचं झालं तर जी काही बाह्य परिस्थिती असते किंवा ज्या काही घटना असतात, तर त्यांचं जे काही योगदान असतं ते फक्त 5 ते 10% एवढंच खरं तर योगदान असतं आणि 90 ते 95% जे आहेत, तर हा सगळा जो भाग आहे तो आपल्या मनावरती जे काही संस्कार आहेत, आपल्या मनामध्ये जे काही विचार आहेत, तर त्याच्यामुळे ती परिस्थिती तशी निर्माण होते आणि म्हणून सगळ्यात जर मोठा आणि मेजर जर कुठला भाग असेल, तर तो आपला जो स्वभाव आहे, आपले स्वभाव दोष जे आहेत, तर हेच ह्याला कारणीभूत आहेत. ते सततचा तणाव जो असतो, त्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो? हां, म्हणजे हे उदाहरण तुम्ही कदाचित ऐकलं पण असेल, की म्हणजे एका व्यक्तीने असं सांगितलं, की एक ग्लास आहे छोटासा, तर तो ग्लास त्या व्यक्तीने एका हातामध्ये आपल्या धरला आणि थोडंसंच पाणी होतं त्याच्यामध्ये आणि त्या व्यक्तीने विचारलं, की हा ग्लास मी समजा 2 मिनिटं हातात धरला, तर मग त्याचा परिणाम काय होईल? तर सगळ्यांनी सांगितलं, की काही नाही होणार. मग हात जर मी 2 तास धरला, तर काय होईल? तर हात माझा दुखायला लागेल आणि जर तो मी आणखीन काही तास धरून ठेवला, तर मग त्याचा आणखीन जास्त गंभीर परिणाम होतील. तर ताणाचं सुद्धा असंच आहे, की ताण ही आपल्या जीवनाचा हा खरं तर एक अविभाज्य भाग आहे. म्हणजे प्रत्येकच गोष्टीला म्हणजे आता आपल्यासमोर जर वाघ येऊन उभा राहिला, तर साहजिकच कोणालाही भीती वाटेल. परंतु सतत आपल्यासमोर वाघ येईल का आणि आपल्याला काहीतरी त्रास होईल का? अशा पद्धतीने जर सातत्याने एखाद्या गोष्टीचा आपण विचार करत असू आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये आणि जास्त काळ, तर मग त्याच्यामुळे जो काही ताण आहे त्याचं रूपांतर हे तणावात होतं आणि मग शेवटी जे आपण रबर बँड म्हणतो ना, की त्याची काही मर्यादा असते. तर ते आवश्यकतेपेक्षा जेव्हा जास्त स्ट्रेच होतं, तर त्यावेळेला त्याचं रूपांतर हे तणावात होऊन मग त्याच्यामध्ये जे काही मानसिक आजार होणं आहे किंवा अन्य गोष्टी त्याच्यामध्ये ज्या वाढत जातात, तर तसं ते वाढत जातं आणि म्हणून आपल्याला तणाव जो आहे तर तो कमी केला पाहिजे आणि त्याचे शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरावरती परिणाम होताना आपल्याला दिसतात. तर शारीरिक परिणाम काय होतात? तर ॲसिडिटी होते, भूक लागत नाही किंवा एखाद्या व्यक्तीला आजकाल असंही होतं, की जे क्रेव्हिंग म्हणतो, तर काही व्यक्ती ह्या जास्त खायला लागतात आणि मग त्यांचं वजन वाढणं आणि त्या वजन वाढण्यामुळेही अनेक समस्या निर्माण होतात. झोप लागत नाही शांतपणे किंवा मधुमेह आहे, रक्तदाब आहे आणि ह्याच्यानंतर म्हणजे हार्ट अटॅक येणं, अशा या सगळ्या शारीरिक स्तरावरती त्याचे परिणाम होतात. मानसिक स्तरावरती काय होतं, की मानसिक स्तरावरती एखादी व्यक्ती ही चिंता आणि काळजी करणारी अशी असते किंवा जसं आपण म्हटलं, की अनेक जे काही आपले षड्रिपू आहेत, तर ते कार्यरत होतात आणि मग त्याच्यानंतर काय होतं, की ती काळजी आणि त्याच्यामधून त्या व्यक्तीला असं लक्षात येतं, की ह्या काळजीवर आपण मात नाही करू शकत. मग शेवटी ती व्यक्ती निराश होते, हताश होते, भावनाविवश होते आणि मग त्याच्यामुळे त्याच्यानंतर अगदी आपण आजकाल वाढलेलं प्रमाण बघतो, की आत्महत्या करण्यापर्यंत हे जातं. ही लोकांची मजल जाते. तर असे अनेक परिणाम शारीरिक आणि मानसिक स्तरावरती हे होतात आणि अगदी टोकाचे परिणामसुद्धा त्याचे आपल्याला होताना दिसतात. हे साधारण हा
तणाव म्हणजे एखाद्या पेटत्या निखाऱ्यासारखं असंही म्हणता येईल, की जितका वेळ तुम्ही हातात ठेवाल तितकं तुम्हालाच तिचं हे होणार आहे. तुम्ही अगदी लगेच बरोबर सोडून आहे. दिलात तर तुम्ही कमीत कमी त्रास होईल, परंतु तुम्ही जितका धरून ठेवाल तितका तो अधिक त्याचा तुमच्या त्रास हाताला वाढतो. जाळणार आहे तो. बरोबर. तणाव कमी करण्यासाठी लोक साधारणपणे काय उपाय करतात? हां. आता बऱ्याच वेळेला आपण बघतो की अ, शारीरिक आणि मानसिक ह्या स्तरावरती लोकं उपाय करताना आपल्याला आढळतात. तर शारीरिक उपाय म्हणजे काय? की एखादी व्यक्ती व्यायाम करते, एखादा आवडीचा जो खेळ आहे तर तो खेळते किंवा कुठेतरी 4 दिवस बाहेर सहलीला जाणं. अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत, तर ह्या शारीरिक स्तरावरती करण्याचा प्रयत्न करते. दुसरा जो भाग आहे तर तो मानसिक स्तरावरती. तर मानसिक स्तरावरती म्हणजे आपलं मन रमवणं. मग कुठलीतरी एखादी मनोरंजनात्मक जी गोष्ट आहे, तर ती करण्याचा ते प्रयत्न करतात. मग आपलं आवडतं गाणं आहे, तर ते ऐकणं असेल किंवा चित्रपट पाहणं आहे, नाटकाला जाणं आहे. आणि काही लोकं जे असतात, तर ती आपला एखादा छंद असतो, तर तो छंदसुद्धा जोपासतात. तर अशा प्रकारे आपल्या शरीराला आणि मनाला हे आपण रमवण्याचा थोडक्यामध्ये म्हणजे प्रयत्न करतो. पण तिसरा जो भाग आहे तर तो आहे की आध्यात्मिक. तर ह्या गोष्टींच्याकडे सहजा कोणी लक्ष देत नाही. तर त्या गोष्टीसुद्धा आज आपण आपल्या या पॉडकास्टमध्ये पाहणार आहोत. आता हा व्यायाम, मनोरंजन, औषधोपचार यातून जे काही उपचारचा प्रयत्न केला जातो ते बऱ्याच वेळा तात्पुरते ठरताना दिसतात. बरोबर आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ काय होतं की आपल्याला कामाच्या ठिकाणी खूप ताण आहे, खूप काम करायला लागतं आठवडाभर आणि मग असं वाटतं की नाही आता आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. मग ती व्यक्ती कुठेतरी 4 दिवस काढून सुट्टी घेऊन ही बाहेर फिरायला जाते. मग त्यानंतर बाहेर फिरायला गेल्यानंतर काय होतं, की 4 दिवसांनी पुन्हा ती आपल्या घरी परत येते आणि दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीला कामावर जायचं असतं. मग कामावर जायचं आहे तर आदल्या दिवशी जेव्हा ती व्यक्ती घरी पोहोचते आणि तिच्या लक्षात येतं, की आता दुसऱ्या दिवशी कामावर जायचं, तर तेव्हापासूनच तिचे विचार सुरू होतात, की अरे आपल्याला आता पुन्हा त्याच ठिकाणी कामाला जायचं आहे. पुन्हा त्याच सगळ्या ताणतणावाला सामोरं जायचं आहे. पुन्हा तेच बॉस, तेच सहकारी असे सगळे विचार सुरू होतात. म्हणजे काय झालं, 4 दिवस तुम्ही सुट्टी घेतली, तुम्ही ते एन्जॉय हे केलं. पण त्याच्यानंतर तुम्ही ऑफिसमध्ये जायच्या आधीच तुमच्या मनामध्ये ही विचारांची शृंखला सुरू झाली. आणि त्याच्यामुळे तो जो काही तुम्ही 4 दिवसांची सुट्टी घेतल्यामुळे जो आनंद घेतला होतात किंवा त्या तणावापासून तुम्ही दूर गेला होतात, तो तुम्हाला ऑलरेडी सुरू झाला. त्याला तर त्याच्यामुळे काय होतं, की ह्या गोष्टी ह्या कायमस्वरूपी नाही होत. म्हणजे इट इज जस्ट लाईक बायिंग अ टाईम. म्हणजे थोडासा वेळ तुम्ही वेळ घेता, काढ. थोडीशी रिफ्रेशमेंट नक्की तुम्हाला मिळते आणि त्याच्यामुळे पुढचा आठवडा पुन्हा तुम्हाला त्या ताणतणावाला तोंड देण्यासाठी म्हणून तुम्ही सज्जही होता. परंतु कायमस्वरूपी त्याच्यामध्ये बदल घडला का? तर नाही. आणि मानसिक स्तरावरती जे आहे म्हणजे पुन्हा तसंच आहे, की काही जणं हे मानसिक आजार होतो त्यांना आणि काही व्यसनाधीन होतात किंवा मग त्याच्यासाठी ते औषधोपचार पण घेतात. तर ही जी औषधं असतात, तर ती मुख्यत्वे काय करतात, की तुमच्या मनामधले जे काही नकारात्मक विचार आहेत, तुम्हाला त्रास देणारे जे विचार आहेत, तर ह्या विचारांना दाबून टाकण्याचं काम करतात. ते विचार नष्ट नाही नष्ट करत. नाही करत. तर त्याच्यामुळे काय होतं, की त्या औषधांचा परिणाम जोपर्यंत आहे, तर तोपर्यंत तुम्ही त्या देहवाज. त्रासापासून मुक्त राहता किंवा मग नंतर त्या औषधांचा डोससुद्धा वाढवावा लागतो. वेगवेगळी औषधं इंट्रोड्यूस करायला लागतात. तर त्याच्यामुळे ही जी काही सगळी उपचार पद्धती आहे, तर जर खूप तीव्र प्रकारचा त्रास तुम्हाला होत असेल, तर त्याच्यासाठी ती आवश्यक आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं आपण काय बघितलं, की मुळापासून आपलं मन जे आहे, तर त्या मनाचाच त्याच्यामध्ये 90 ते 95% हा वाट आहे. भाग आहे. तर जोपर्यंत आपण आपल्या मनाची विचार करण्याची प्रक्रिया बदलत नाही, त्या मनामध्ये बदल घडवत नाही, तर तोपर्यंत मी हे त्याच सगळे प्रश्नाकडे उपाय येणार होतो, हां. की ही वरवरची मलमपट्टी करण्यासाठी ते समूळ आपल्याला हे करायचं असेल तर मनाची रचना आणि त्याची कार्यपद्धती ही समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर त्याविषयी जरा सांगा. हो. म्हणजे आता आपलं जे मन आहे, तर आपल्याला कुठे दिसतं का आपलं मन?
तर आपण म्हणजे आपल्याला जसं आपले हात आहेत, पाय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात, लक्षात येतात. परंतु आपलं मन जे आहे तर ते आपल्याला कुठेही दिसत नाही, पण ते सर्वव्यापी आहे. म्हणजे अगदी आपल्याला केसापासून ते पायाच्या नखापर्यंतसुद्धा काहीही जरी त्रास झाला तरीसुद्धा त्याच्यावरती आपलं मन जे आहे तर ते रिस्पॉन्स देत असतं. तर मग हे मन कसं आहे, तर याची एक काल्पनिक म्हणता येईल पण अशी एक आकृती आहे. तर ह्या मनामध्ये त्याच्यात 4 भाग आहेत की ज्याला आदिशंकराचार्यांनी सुद्धा अंतःकरण चतुष्टय असं म्हटलेलं होतं. तर त्याच्यामध्ये जे आहे तर ते आहे मन, नंतर बुद्धी, त्याच्यानंतर चित्त आणि चौथा आहे तो अहम. तर ह्या 4 गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आणि ह्याच्यामधलं जे मन आहे तर त्या मनामध्ये सुद्धा जे बाह्यमन आणि अंतर्मन असे 2 भाग आहेत. आणि ह्या बाह्यमनामध्ये फक्त 1 भाग जो आहे म्हणजे 10% भाग हा फक्त बाह्यमनाचा आहे आणि 90% भाग जो आहे तर तो या अंतर्मनाचा आहे. तर असं हे मनाची रचना साधारणपणाने सांगितलेली आहे. आणि त्याची कार्यपद्धती कशी चालते एकूण? हां, तर कार्यपद्धती म्हणजे काय की आता बाह्यमन, मग बाह्यमन म्हणजे काय की जे ॲक्टिवली रिस्पॉन्ड करतं. म्हणजे उदाहरणार्थ काय की आत्ता मी इथे बसलेली आहे, तुम्ही मला प्रश्न विचारतायत तर मी त्या प्रश्नांना उत्तरं देते. तर हे जे काही आहे तर ते माझ्या बाह्यमनामधून चाललेलं आहे. म्हणजे इमिजिएट रिॲक्शन त्याची जी काही आहे तर ती होते आहे. अंतर्मन जे आहे ना तर त्याच्यामध्ये काय आहेत, अनेक विचार आहेत, अनेक संस्कार आहेत आणि त्या प्रत्येक संस्कारांची वेगळी वेगळी केंद्र आहेत. बरं. म्हणजे उदाहरणार्थ की आवड-निवड केंद्र आहे. म्हणजे जसं की आपल्याला माहिती आहे की एखादी वस्तू आपल्याला आवडते, एखादा पदार्थ आपल्याला आवडतो, एखाद्या ठिकाणी फिरायला जाणं आपल्याला आवडतं आणि एखाद्या ठिकाणी आपल्याला आवडत नाही. त्याच्याबरोबरच त्याच्यामध्ये देवाणघेवाण हिशोब आहे. म्हणजे कसं की एखाद्या व्यक्तीने आपल्याला काहीतरी मागच्या वेळेला काहीतरी म्हटलेलं असतं तर ते आपल्या मनामध्ये कुठेतरी आठवणीमध्ये त्याची नोंद असते. आणि मग आपण काय करतो की हां, त्यावेळेला त्या व्यक्तीने मला असं केलं होतं हां. मग जेव्हा कधी आपल्याला संधी मिळते तर तेव्हा आपण त्या व्यक्तीला त्याचं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतो. याच्याबरोबरच आपलं आणखीन असतं की कौशल्य किंवा वैशिष्ट्य अशी पण केंद्र त्याच्यामध्ये असतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला कसं की 10 लोकांना जरी त्यांनी पाहिलं तरी त्या व्यक्तीचे असं वैशिष्ट्य असतं की बरोबर लक्षात राहतं आणि नंतर काही दिवसांनी, काही काळांनी जरी ती व्यक्ती भेटली तरी त्यांना ते बरोबर आठवते की ह्या व्यक्तीला आपण पूर्वी कुठे भेटलो आहे किंवा काय. बरं. एखादी गृहिणी असते जी सुगरण असते तर ती एखाद्या घरी जाते आणि एखादा पदार्थ तिने खाल्ला तर त्या पदार्थांच्यामध्ये काय काय घातलेलं आहे आणि तो कसा बनवायचा हे तिला चटकन लक्षात येतं आणि ती आपल्या घरी लगेच तसा तो बनवूही शकते. तर ही अशी काही वैशिष्ट्य पण असतात की जी आपल्या ह्या मनामध्ये लपलेली असतात. आणि उदाहरणार्थ काही भीती असते, काही अँझायटी असते, ह्या अशा अनेक नकारात्मक भावनासुद्धा आपल्या ह्या मनामध्ये असतात, त्या लपलेल्या असतात. आणि त्या भावना ज्या आहेत तर त्या आवश्यक त्या वेळेला आपल्या मनातून बाहेर येतात आणि मग त्या त्याला रिस्पॉन्ड करतात. तर हे जे सगळं सबकॉन्शियस असं जे मन म्हणतो आपण तर ते म्हणजे अंतर्मन आहे की त्याच्यामध्ये अनेक आठवणी, अनेक गोष्टी ह्या साठवलेल्या असतात. तणाव निर्माण होण्यामध्ये अंतर्मन आणि बाह्यमन यांची काय भूमिका असते? छान प्रश्न विचारलात तुम्ही. आता ह्याच्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. म्हणजे उदाहरणार्थ काय की जसं मी म्हटलं की बाह्यमन जे आहे तर ते रिॲक्ट करणारं मन आहे आणि अंतर्मन जे आहे तर त्याच्यामध्ये अनेक आठवणी आहेत, आपले पूर्वीचे अनुभव आहेत आणि आपल्या अनेक आपण म्हणतात की जन्मोजन्मी जे काही आपल्या चित्तावर संस्कार झालेले आहेत तर ते सुद्धा त्याच्यात साठवलेले असतात. आता एखादी व्यक्ती जी आहे तर समजा ती 4-5 वर्षांची असताना तिच्या अंगावरती एखादा कुत्रा आला होता आणि भुंकला जोरामध्ये. तर छोटा मुलगा आहे किंवा मुलगी आहे तर ते घाबरली. पण तो जो संस्कार आहे तर तो त्या व्यक्तीच्या मनामध्ये राहिला आणि मग त्याच्या मनामध्ये संस्कार काय निर्माण झाला की मला कुत्र्याची भीती वाटते. मग त्याच्यानंतर काय होतं की आता ती व्यक्ती 40-45 वर्षाची झालेली असेल
पण तो जो संस्कार आहे तो मनामध्ये लहानपणीचा. लहानपणीचा तर तो अजूनही कायम आहे. तर त्याच्यामुळे जर समजा कधीही एखादा कुत्रा समोर दिसला तर चटकन त्याला ती भीती वाटते. मग आत्ता मी तुमच्याशी बोलते आहे, जसं मी म्हटलं की मी तुम्ही विचारताय त्या प्रश्नांना मी उत्तरं देते आहे, तर मी मनाने शांत आहे, स्थिर आहे. पण आत्ता समजा तुमच्यासोबत जे कोणी आहेत तर ते पटकन त्यांचा अगदी पाळीव असेल कुत्रा, पण ते घेऊन जर समजा इथे आले तर चटकन माझी गाळण उडेल, कारण मला माझ्या मनामध्ये कुत्र्याविषयी भीती आहे. तर तो जो संस्कार माझ्या मनामध्ये आहे तर तो आतमध्ये लपलेला आहे, तो नष्ट नाही झालेला. तर ज्या वेळेला तशी परिस्थिती निर्माण होते तर अंतर्मनामधले ते संस्कार बाहेर येतात आणि मग आत्ता जी काही छान आपण गप्पा मारतो आहोत तर ती परिस्थिती एकदम बदलून जाते जाईल. आणि मग ती तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होते. तर असं आपल्या ह्या अंतर्मनाचं आणि बाह्यमनाचं, म्हणजे की अंतर्मनातले विचार हे बाह्यमनामध्ये येत असतात आणि ज्या वेळेला खूप अनावश्यक, खूप नकारात्मक आणि जे काही आपल्याला त्रास देणारे असे विचार आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाह्यमनामध्ये येतात, तर त्यावेळेला ती परिस्थिती जी असते तर ती तणावग्रस्त बनते. स्वभाव दोष किंवा मनातील संस्कार हे तणावाला कसे कारणीभूत ठरतात? हां, म्हणजे आता आपण उदाहरण मगाशी पण एक बघितलं, तर एखाद्या व्यक्तीने समजा तशीच गाडी घेतली आपल्या शेजारच्या व्यक्तीने, तर त्यावेळेलासुद्धा आपल्याला काय वाटायला पाहिजे की त्या व्यक्तीचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. पण याच्याऐवजी आपल्याला पुन्हा आपल्या मनात हेच सुरू होतं की नाही, मला पण ती गाडी पाहिजे. म्हणजे माझ्या मनात मोह आला, लोभ आला. त्याच्यानंतर मला ती घेणं शक्य आहे किंवा नाही. तर समजा मला जर शक्य नसेल तर पुन्हा माझ्या मनामध्ये राग आला, त्याच्यानंतर मला मत्सर आला, हेवा आला आणि मग त्या व्यक्तीचे आणि माझे जे आधी मित्रत्वाचे संबंध असतील, चांगले संबंध असतील, तर त्याच्यामध्ये दुरावा आला. तर अशी तणावग्रस्त परिस्थिती जी आहे तर तीही माझ्या स्वभावदोष, म्हणजे माझा स्वभावदोष कोणता आहे की इतरांशी तुलना करणं, स्पर्धा करणं. तर परिस्थिती तशी आहे का, तर तशी नाही आहे. पण माझा स्वभावदोष जो आहे तुलना करण्याचा, तर त्याच्यामुळे स्पर्धा करण्याचा, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. तर त्यामुळे 90% वेळेला जर आपण बघितलं तर आपले हे जे स्वभाव असतात, एखादी व्यक्ती चटकन त्या व्यक्तीला अभिनंदन त्याचं करून ती म्हणेल काय मग कधी पेढे देणार, कधी पार्टी देणार असं विचारेल. पण याच्या व्यतिरिक्त एखादी व्यक्ती जर तुलना करणारी असेल त्या व्यक्तीशी तर तिच्या मनामध्ये हा तणावाचा प्रसंग होऊ शकतो, निर्माण होतो. ते स्वभावातला दोष आहे म्हणा किंवा बरोबर, त्याच्यावरचे पूर्वीचे काही अनुभव असतील, त्याच्यामुळे झालेले संस्कार असतील. नक्की. तर स्वयंसूचना म्हणजे काय आणि त्यांनी तणावावर कशा प्रकारे नियंत्रण मिळवता येऊ शकतं? बरोबर. तर स्वयंसूचना म्हणजे आत्ता आपण हे जे काही बोलतो आहोत तर त्याचा महत्त्वाचा जो गाभा आहे तर तो आपला आहे तो स्वयंसूचना देऊन आपल्या मनाचं हीलिंग करणं. तर स्वयंसूचना म्हणजे सनातन संस्थेच्या वतीने आपण स्वयंसूचना कशा तयार करायच्या आणि त्या देऊन आपण आपल्या मनाच्या स्थितीमध्ये कसा पालट घडवायचा आणि आपला व्यक्तिमत्व विकास कसा घडवायचा हे आपण निःशुल्कपणाने शिकवतो. या संस्थेचे जे संस्थापक आहेत तर ते सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले हे स्वतः मानसोपचार तज्ज्ञ आहेत. त्यांनी अनेक वर्ष इंग्लंडमध्ये संमोहनशास्त्राचा खूप गाढा अभ्यास केला. तिथे ते जर्नल्स पण चालवत होते. तिथे त्यांनी अनेक शोधनिबंध जे आहेत तर ते तिथे त्यांनी लिहिले आणि त्यांनी स्वयंसूचना किंवा ज्याला आपण ऑटो सजेशन म्हणजे आपण स्वतःच आपल्या मनाला आपल्या बुद्धीच्या द्वारे काही सूचना द्यायच्या आणि त्या सूचनांचं आपण पालन करायचं आणि त्याच्यामधून आपला तणाव जो आहे किंवा आपले जे स्वभाव दोष आहेत तर ते घालवायचे, असं तंत्र त्यांनी तयार केलेलं आहे. ह्या तंत्राच्या माध्यमामधून आपला जो तणाव आहे तर तो आपण हळूहळू कमी करतो आणि नंतर तो आपण नियंत्रणामध्ये आणतो. तर असं हे एक स्वभावदोष निर्मूलन आणि अहम निर्मूलन करून आनंदी जीवनाकडे जाणारं असं हे एक तंत्र आहे. मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला पुन्हा येतं पिकावर, असं म्हटलं जातं. तर हे नियंत्रण खूप अवघड आहे. तर मी स्वयंसूचना नक्की कशा प्रकारे काम करते? हां, म्हणजे
मन जे आहे तर ते आपलं सतत भरकटणारच आहे. म्हणजे संकल्प आणि विकल्प, म्हणजे संकल्प विकल्पनात्मक हा मनः असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपलं मन सतत हे करू की ते करू अशा द्वंद्वामध्ये अडकलेलं असतं. म्हणजे आपल्याला अर्जुनाने सुद्धा सांगितलेलं आहे, म्हणजे गीतेमध्ये वर्णन आहे की अर्जुन पण म्हणतो श्रीकृष्णाला की माझं मन जे आहे तर त्याच्यावरती मी नियंत्रण कसं मिळवू, हा प्रश्न अर्जुनासारख्या योद्ध्याला सुद्धा पडलेला आहे. बरोबर. तर आणि दुसरा जो भाग आहे तो आपला, आपण अंतःकरण चतुष्टयातला बघितला तर तो म्हणजे बुद्धी. तर बुद्धी जी आहे तर त्याला निश्चयात्मका बुद्धी असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय की एक आपण जर उदाहरण घेतलं की एखाद्या आपण कुठल्या समारंभाला गेलो आणि तिथे आपल्याला त्यांनी वेलकम ड्रिंक त्यांनी दिलं. समजा त्यांनी 2 प्रकारचं वेलकम ड्रिंक आपल्याला दिलं. मग त्याच्यामध्ये आपल्या मनामध्ये प्रश्न पडतो की अरे मी हे घेऊ की ते घेऊ. मग हे झालं आपल्या मनाचं कार्य. मग त्याच्यामध्ये आपल्याला बुद्धी काय सांगते, कारण बुद्धी निर्णय देणारी आहे. मग बुद्धी आपल्याला सांगते की अरे मागच्या वेळेला तू हे घेतलं होतंस आणि हे चांगलं होतं, तर मग तू हे घे. तर मग आपल्याला तसं वाटलं तर आपण ते घेतो. कधी कधी असंही होतं की मन असं म्हणतं की अरे नाही, मागच्या वेळेला तू हे घेतलं होतंस ते चांगलं होतं, पण हे कसं आहे हे तू बघितलंच नाही आहेस चाखून अजूनही, तर मग आज तू हे घे. टेस्ट कर. आणि मग आपलं मन हे ते घेतं. तर त्याच्यामुळे जे आहे तर ते आपला संकल्प विकल्प असं आपलं सतत सुरू असतो आणि त्याच्या माध्यमामधून आपलं मन जे आहे तर ते कार्यरत असतं. मग ह्या मनाला जर आपल्याला नियंत्रणामध्ये आणायचं असेल, त्याच्यावरती जर ताबा मिळवायचा असेल, तर त्याला आपण सातत्याने काही सूचना दिल्या पाहिजेत. मग ह्या सूचना ह्या आपल्याला कशा कार्य करतात, तर आपण रस्त्यावरती जर बघितलं तर अनेक प्रकारचे असे फलक आपल्याला दिसतात की जसं की नो एंट्री आहे किंवा P1 P2 आहे, पार्किंगच्यासाठी नो पार्किंग लिहिलेलं असतं. एखाद्या ठिकाणी जर तीव्र उतार असेल तर तिथे आपल्याला तीव्र उतार आणि स्पीड लिमिट असं लिहिलेलं असतं. मग तेव्हा आपण काय करतो की त्या ज्या सूचना आहेत तर त्यांचं आपण पालन करतो आणि तिथे आपण जागरूक असतो. तर तिथे आपण आपला जो काही स्पीड कमी करायचा आहे किंवा काही ज्या गोष्टी आपल्याला पालन करायचं आहे तर त्या गोष्टींचं आपण काटेकोरपणाने पालन करतो, आपण विचारपूर्वक निर्णय घेतो. तर तशाच पद्धतीने जेव्हा ह्या स्वयंसूचना दिल्या जातात तर त्या स्वयंसूचना म्हणजे थोडक्यात हे फलक जसं मार्गदर्शन करतात, तर तशा प्रकारच्या ह्या मार्गदर्शक फलक आहेत की जे आपल्याला वारंवार सांगतात की आता काय करायचं आहे आणि काय नाही करायचं. त्यात योग्य आणि प्रभावी स्वयंसूचना होण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? म्हणजे अनेक स्वयंसूचना आपणच ठरवायच्या आहेत, त्यामुळे आपणच आपल्या मनाला नक्की काय येतं ते करताना काय काळजी घेतली पाहिजे? बरोबर. तर स्वयंसूचना ज्या आहेत तर त्याच्यामध्ये पहिला टप्पा जो आहे तर तो म्हणजे की आपल्याला हे स्वीकारायचं आहे की माझ्यामध्ये काहीतरी स्वभावदोष हे आहेत. आपण प्रत्येक वेळेला म्हणतो की स्वभावाला औषध नाही, पण ते तसं नसतं. कारण आपलं मन जे आहे तर ते आपलं मन बदलणं हे केवळ आणि केवळ आपल्याच हातात आहे. आपण इतर कोणाचं 100% ऐकू शकतो का? तर आपण नाही ऐकणार. आपलं स्वतःचंच आपण 100% ऐकू शकतो. तर त्याच्यामुळे त्या मनाला आपल्याला ज्या सूचना द्यायच्या आहेत तर त्या सूचना कशा द्यायच्या? तर उदाहरणार्थ की एखादी व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला कामावर जाण्यासाठी रोज उशीर होतो. तर मग तिने समजा असा विचार केला की माझ्याकडे वक्तशीरपणाचा अभाव आहे आणि म्हणून मी वक्तशीरपणाचा अभाव ह्या गोष्टीवरती मी स्वयंसूचना घेणार. तर ते कदाचित तितकं प्रभावी होणार नाही. त्याचं कारण असं आहे की त्या व्यक्तीने मुळापर्यंत जाऊन त्याचा विचार नाही केलेला. बरोबर. तर त्याच्यामध्ये काय असू शकतं की त्या व्यक्तीला विचारलं की तुला का उशीर होतो, तर ती सांगेल की मला उठायला उशीर होतो, आवरायला उशीर होतो आणि म्हणून मला जायला उशीर होतो ऑफिसला. मग उठायला उशीर का झाला, तर उठायला उशीर होण्याचं मागचं कारण असं आहे की मी रात्री उशिरापर्यंत जागा होतो. मग कशामुळे जागा होतो, तर मी मोबाईलवरती खूप रात्रीपर्यंत काही ना काही बघत होतो. मग मूळ काय झालं की मोबाईलवरती अनावश्यक ज्या काही गोष्टी आहेत आणि उशिरापर्यंत त्या गोष्टी बघणं, ह्याच्यामुळे पुढचा हा सगळा घटनाक्रम झालेला आहे. तर त्यामुळे त्याला सूचना काय द्यायला पाहिजेत की मी उशिरापर्यंत मोबाईल बघण्याचं टाळेल
मग त्याच्यासाठी त्याला काहीतरी समय मर्यादा घालून घ्यावी लागेल की मला एवढे तास झोप आवश्यक आहे आणि मग मला इतक्या वाजता उठायचं आहे, तर मग मला किती वाजता झोपलं पाहिजे आणि मग त्यानुसार तिथे कट ऑफ लाईन घालून मग त्यांनी केलं पाहिजे आणि मग तशा स्वयंसूचना घेतल्या पाहिजेत. तर त्यामुळे ह्या स्वयंसूचना ज्या आहेत, तर मूळ स्वभावदोष आपला कोणता आहे, तर हा पहिल्यांदा आपण शोधणं, त्या मूळ स्वभावदोषापर्यंत जाणं आणि मग त्या स्वभावदोषाला ज्या योग्य आहेत ती योग्य कृती करण्यासाठी म्हणून त्याला परावृत्त करणं, म्हणजे त्याला सांगणं, ही जी गोष्ट आहे तर त्या गोष्टी ह्या प्रभावी स्वयंसूचना बनवण्यासाठी म्हणून उपयोगी आहेत. बरोबर. आता चिंता आहे, कामाचा ताण आहे, आर्थिक तणाव आहेत, तर अशा परिस्थितीमध्ये स्वयंसूचना कशा प्रकारे मदत करू शकतात आपल्याला? हां, म्हणजे चिंता आणि काळजी हां, ह्या गोष्टी तर आजकाल सगळ्यांनाच आहेत. कॉमन आहे. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कसं आहे की भूत हे त्याच्या मानगुटीवर बसलेलं आहे आणि भविष्य जे आहे तर ते त्याला चिंतेने जाळतं आहे. तर अशी परिस्थिती सगळ्यांचीच आहे. तर ह्या चिंताग्रस्त परिस्थितीमध्ये आपण काय सूचना घ्यायच्या, तर त्याचं एक आपण छोटंसं आपण प्रायोगिकच हे बघूयात आपण. तर आता सुरुवातीला जेव्हाही आपण स्वयंसूचना घेतो तर त्यावेळेला आपण एखाद्या शांत जागी बसायचं आणि डोळे मिटायचे आणि मग स्वयंसूचना घ्यायच्या. तर आत्ता आपण चिंता ह्या गोष्टीच्या बद्दल आपण 1-2च मिनिटामध्ये आपण ह्या स्वयंसूचना बघूया. तर आपण डोळे मिटूया. आपण असं समजूया की आपण विद्यार्थी आहोत आणि आपण परीक्षेसाठी जातो आहोत. या परीक्षेमध्ये आपल्याला चांगले गुण मिळतील की नाही किंवा काही ठराविक आपल्या अपेक्षा असतात तर त्या आपल्या पूर्ण होतील की नाही, तर अशी सारखी चिंता ही त्या विद्यार्थ्याला सतावते आहे. तर मग त्याच्यासाठी आपण कशा सूचना घेऊ शकतो, तर आपण 1च मिनिट डोळे मिटूया. डोळे मिटून आपण आपल्या श्वासावरती आपलं लक्ष केंद्रित करूया. त्यानंतर आपण सूचना द्यायची आहे की आता मी हळूहळू शांत होत आहे. माझं मन स्थिर आणि शांत होत आहे. माझा श्वास हा संथ गतीने आणि सहजतेने होत आहे. माझ्या शरीरामधील प्रत्येक स्नायू, प्रत्येक अवयव हा शिथिल आणि शांत होत आहे. माझ्या मनामध्ये परीक्षेच्या विषयी त्याचा जो काही रिझल्ट येणार आहे त्याच्याविषयीचा जो ताण आहे तो मी सोडून देत आहे. हा ताण मी सोडून देत आहे. माझा श्वास मंद गतीने सुरू आहे. हा ताण सोडून दिल्यामुळे माझ्या मनावरचं ओझं, माझ्या मनावर असणारा दाब हा कमी होतो आहे आणि मला हलकेपणा जाणवतो आहे. माझं मन शांत आणि प्रसन्न होत आहे. आपण डोळे उघडूया. अशा पद्धतीने ही पद्धत तर तुम्ही सांगितली, पण अशा स्वयंसूचना प्रत्येक स्वयंसूचनेला ही पूर्ण प्रोसिजर करावी लागेल. हो, आणि किती वेळा करावी अशी स्वयंसूचना? कारण सारखं जरी एखाद्याला सांगितलं तरी तो वैतागतो. बरोबर. तर मनाला असं तुम्ही किती वेळा सांगणार? पण कसं वाटलं तुम्हाला आधी हे केल्यावरती हा आपला 1 मिनिटाचा प्रयोग? हो, नाही, छान वाटलं आणि ते छान वाटलं. परिणामकारकही वाटतं. हां. पण ते किती वेळा करावं हा तर पुढचा प्रश्न आहे. हे जे आहे तर हे अतिशय प्रभावी अशी आहे, कारण आपण आपल्या मनाला शांत करतो आहोत ह्याच्यामध्ये. म्हणजे जी काही
काळजी करण्याची किंवा तणावग्रस्त परिस्थिती आहे त्याच्यापासून आपण त्याला दूर नेतो आहोत. तर जितका म्हणजे जास्त आपल्या मनामध्ये हा तणाव किंवा तीव्रता त्याची असेल तर तेवढ्या अधिक प्रमाणामध्ये या सूचना आपल्याला घ्यायला पाहिजेत आणि त्या अधिक काळापर्यंत घेतल्या पाहिजेत. म्हणजे एकाच वेळेला ही सूचना देऊन आपल्याला हे भागणार नाही. नाही बाबा. तर एक स्वयंसूचना सत्र असं आपण त्याला म्हणतो. तर या स्वयंसूचना सत्रामध्ये ही सूचना आपल्याला 5 वेळेला द्यायची आहे. म्हणजे ही एकच सूचना हां आपल्याला 5 वेळेला द्यायची आहे आणि साधारणपणाने आपल्याला 5 ते 6 मिनिटं ही या एका स्वयंसूचना सत्रासाठी लागतात. आणि जितक्या वेळेला आपल्या मनामध्ये हा विचार येत असेल तणावाचा तितक्या वेळेला आपण ह्या सूचना देऊ शकतो. आणि समजा तितक्या वेळेला आपल्याला देणं शक्य नाही आहे तर सुरुवात निदान आपण अभ्यासाला बसण्याच्या पूर्वी करू शकतो. अभ्यासात मध्येच जेव्हा आपल्याला काही सुचेनासं होतं, ताण येतो, तर त्यावेळेला आपण करू शकतो. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आपल्याला ताण येऊ नये याच्यासाठी करू शकतो. जर आपल्या इतर काही आपल्या जीवनाविषयीच्या कुठल्या जर असतील, म्हणजे उदाहरणार्थ की आपण कामावरती काही आपल्या तणावग्रस्त स्थिती असेल तर त्याच्यासाठी जेव्हा स्वयंसूचना घ्यायच्या तेव्हा आपण सकाळी जेव्हा शांत वेळ असते आणि ऑफिसला जाण्यापूर्वी घेऊ शकतो, ऑफिसहून आल्यानंतर घेऊ शकतो आणि रात्री झोपण्यापूर्वी. म्हणजे कमीत कमी 3 ते 5 वेळेला तरी दिवसांमधून आपण ह्या स्वयंसूचना घ्यायला सुरुवात केली पाहिजे आणि त्या वाढवत वाढवत आपण साधारण 10 ते 12 वेळेलासुद्धा आपण दिवसामधून घेऊ शकतो. आणि साधारणपणाने एखादा महिना किंवा 2 महिने इतक्या कालावधीपर्यंत त्या आपल्याला घ्याव्या लागू शकतात. त्या आपल्या जेवढी तीव्रता आहे त्या गोष्टीची तर त्यानुसार. आणि ह्याच्यामध्ये निश्चितपणाने फरक पडतो. म्हणजे हे मी माझ्या स्वतःच्या बाबतीमध्ये अनुभवलेलं आहे म्हणून मी तुम्हाला 100% हे सांगू शकते. म्हणजे आता माझा जो जॉब आहे तर ॲनेस्थेटिस्ट म्हणून म्हणजे मला खूप चॅलेंजेसना सामोरं जावं लागतं किंवा प्रत्येक पेशंट हा वेगळा असतो. त्याला अगदी कॅल्क्युलेटेड किती डोस द्यायचा आणि काय, तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला कराव्या लागतात. तर त्यावेळेलासुद्धा की जर आपण ह्या गोष्टी आधीच म्हणजे शांत राहण्याचा आणि आपण तर आपल्याला नवीन नवीन गोष्टी किंवा तिथे नक्की काय घडतं आहे त्या पेशंटच्या बाबतीत ह्याच्या संदर्भात पण आपल्याला अनेक गोष्टी सुचतात आणि त्यावेळेला आपण शांत राहून आपण जास्त चांगल्या प्रकारे आपण ॲक्ट करू शकतो. बरोबर. आता शेवटचा प्रश्न विचारतो. तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म, नामस्मरण, सकारात्मक दृष्टिकोन याचं काय महत्त्व आहे? हां. तर आत्ता आपण ही जी स्वयंसूचना बघितली तर त्याच्यामध्ये आपण काय बघितलं की तो विद्यार्थी जो आहे तर तो अभ्यासाच्या संदर्भामध्ये त्याला खूप काळजी वाटते आहे, अभ्यास आपला होईल की नाही. तर शेवटी काय आहे की काही गोष्टी ज्या आहेत तर ह्यामध्ये प्रारब्धाचासुद्धा आपला भाग असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रयत्न करायचे नाही आहेत असं नाही आहे. निश्चितपणाने आपण आपलं जे कर्म आहे तर ते आपल्याला करायचंच आहे, प्रयत्न आपल्याला करायचेच आहेत. पण त्याबरोबरच जर प्रारब्धानुसार आपल्या ह्याच्यामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये कमी अधिक आपल्याला यश मिळालं तर त्याच्यामध्ये आपल्याला डिप्रेशनमध्ये न जाता, निराशेमध्ये न जाता ते स्वीकारण्याची सुद्धा वृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि तिथे आपल्याला हा जो आध्यात्मिक दृष्टिकोन आहे तर तो आपल्याला खूप मदत करतो. अध्यात्मामध्ये काय असतं की आपण एखाद्या जी आपली देवता आहे, इष्टदेवता आहे, तर ती इष्टदेवता किंवा एखाद्या कोणाला जर गुरु असतील, जसे की आम्हाला आता सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले आहेत, तर त्या गुरूंच्यावरती आपली जी श्रद्धा असते, आपला जो संयम असतो, तर त्याच्यामुळे काय होतं की आपण ती गोष्ट सहजपणाने आपण त्यांना अर्पण करतो की गुरुदेवा किंवा हे देवा, ही जी काही गोष्ट आहे तर ती आता माझ्या कपॅसिटीच्या बाहेरची आहे, तर ह्याच्यामधून तुम्हीच मला मुक्त करा, तुम्हीच मला मार्ग दाखवा. आणि सहजपणाने एखादं ओझं जर आपण आपल्याकडून दुसरीकडे ट्रान्सफर केलं तर निश्चितपणाने आपला ताण कमी होतो. आणि जर हा ताण आपल्याला कमी करायचा असेल तर त्याच्यामध्ये नामस्मरण करणं म्हणजे कलियुगामध्ये सगळ्यात जर सोपी, सरळ आणि साधी अशी जर कुठली साधना सांगितली असेल तर ती म्हणजे नामस्मरणाची. ध्यानयोग आहे, कर्मयोग आहे किंवा ज्ञानयोग आहे. तर याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायला ज्ञानयोगानुसार कोणाला एवढा वेळ नाही आहे, आपल्याला त्याच्यातलं समजतही नाही.
ध्यान लावायचं म्हटलं तर आपल्याला 2 मिनिटंसुद्धा आपलं मन एकाग्र होत नाही. आणि कर्म म्हणजे जे काही कर्मकांड करणं किंवा काही गोष्टी आहेत, तर त्या गोष्टीसुद्धा आपल्याला तेवढ्या 100% करणं हे शक्य होत नाही. आणि म्हणून नामस्मरण जे आहे, नामस्मरणामुळे आपल्याला सहजपणाने मनाची एकाग्रता साधता येते. मनामध्ये जे असंख्य विचार असतात, तर ते विचार कमी होतात. आणि बऱ्याच वेळेला हे विचार आपले हे ताणतणावाचे किंवा अनावश्यक विचार हे असेच असतात. तर ते विचार आपले जे आहेत तर ते कमी होतात. आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा जी आहे, ही सकारात्मक ऊर्जा आपल्याला या नामस्मरणामधून मिळते. आणि त्याच्यामुळे आपोआपच आपला जो तणाव आहे तर तो कमी होऊन आपण चिंतामुक्त होतो. आणि म्हणून जेव्हा आपण या स्वयंसूचनामध्ये जेव्हा दृष्टिकोन देणार, तर तो दृष्टिकोनसुद्धा जर आपण आध्यात्मिक दिला, म्हणजे कसं की जे पशुपक्षी प्राणी की जे काही कमवत नाहीत, पण त्यांचीसुद्धा काळजी ईश्वर घेतो. योगक्षेमम वहाम्यहम असं आपल्याला श्रीकृष्णाने सांगून ठेवलेलं आहे. तर अशांची सुद्धा जर काळजी घेतो आणि तो आज नाही घेत आहे, ही युगानयुगांपासून तो हे सगळं चालवतो आहे, तर आपली तो काळजी घेणार नाही का? आपल्याला जे योग्य आहे, आपल्याला जे आवश्यक आहे ते तो देणार नाही आहे का? तर ही आपण श्रद्धा ठेवली पाहिजे, हा संयम आपण बाळगला पाहिजे. आणि म्हणून अध्यात्माची कास धरणं, साधना करणं, हा आपण ह्या सगळ्या जोडीला आपण ठेवलं पाहिजे आणि नामस्मरण हे सतत केलं पाहिजे. नामस्मरणाचे फायदे होतात, याला नक्की पुरावा काय आहे का आपलं मानायचं फक्त? हां, तर हा एक खूप तुम्ही महत्त्वाचा प्रश्न विचारलात. म्हणजे सनातन संस्थेच्या वतीने आपण असे अनेक आध्यात्मिक संशोधनं पण केलेली आहेत. तर आता ह्या नामस्मरणाच्या संदर्भातच जर सांगायचं झालं, तर त्याच्यामध्ये आपण बायो-GDV ह्या उपकरणाच्या माध्यमामधून आपण संशोधन केलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण कसं केलं की एका व्यक्तीला नामस्मरण करण्याच्या आधी तिच्या सप्तचक्रांचं आपण रीडिंग घेतलं आणि त्याच्यानंतर आपण 20 मिनिटं त्या व्यक्तीला नामस्मरण करायला सांगितलं आणि त्यानंतर पुन्हा तिच्या सप्तचक्रांचं आपण रीडिंग घेतलं. आणि तेव्हा असं लक्षात आलं की पहिलं जेव्हा रीडिंग घेतलेलं होतं, तर तेव्हा तिची जी सप्तचक्र होती तर ती अशी पसरलेली होती. त्यांचा जो आकार होता तर तो पण लहान मोठा होता. पण ज्या वेळेला नामस्मरण केलं तर त्याच्यानंतर ती सगळी सप्तचक्र ही एका रेषेमध्ये म्हणजे अलाईन होऊ लागली आणि त्यांचा जो आकार आहे तर तो पण सर्वसाधारणपणाने म्हणजे तो मोठा झाला किंवा तो चांगला झाला. म्हणजे ह्याच्यामधून जी सकारात्मकता नामस्मरणाने कशी निर्माण होते, तर हे प्रूफ आपल्याला मिळतं. आणि आध्यात्मिक संस्था आहे आपली, पण ह्या अध्यात्माचा प्रूफ आजकाल सगळ्यांनाच प्रत्येक गोष्टीचं लागतं आणि म्हणून आपण आध्यात्मिक संशोधन करतो आणि अनेक विषयांच्यावरती आपण हे असं आध्यात्मिक संशोधन केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचं जे प्रूफ आपण म्हणतो, तर वेगवेगळी उपकरणं आहेत. म्हणजे ऑरा रिडिंगची उपकरणं आहेत, बायो-GDV वेल ही उपकरणं आहेत किंवा म्हणजे थर्मल एनर्जीच्या अनुसार आपल्याला त्याच्यामध्ये काय बदल होतात ते सांगणारी उपकरणं आहेत. अशा विविध उपकरणाच्या माध्यमामधून आपण सनातन संस्थेच्या वतीने आध्यात्मिक संशोधन करतो. आणि आजकालच्या युगामध्ये हा जो पुरावा आपल्याला हवा असतो तर तो पण आपल्याला निर्माण आपण करतो. आणि असे अनेक शोधनिबंधसुद्धा आपण विविध कॉन्फरन्सेसमध्ये आपण प्रस्तुत केलेले आहेत आणि त्याला खूप चांगल्या प्रमाणामध्ये मला वाटतं रिस्पॉन्स आपणही पण अनेक मिळालेला आहे. आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्या अशा प्रकारचे हो. शोधनिबंध सादर केलेले हो. आहेत. म्हणजे केवळ आध्यात्मिकच असं नाही, तर आपण सोशल ज्या आहेत म्हणजे सोशल वेलफेअर जे आहेत किंवा अशा अनेक सायंटिफिक कॉन्फरन्सेसमधून सुद्धा आपण या केलेले आहेत असे शोधनिबंध प्रस्तुत. आणि सगळ्यांना त्याच्याबद्दल खूप उत्सुकता पण आहे आणि त्यांना ते पटलेलंही आहे. डॉक्टर ज्योती काळे यांनी तणाव, मनाची कार्यपद्धती, स्वयंसूचना याविषयी अत्यंत सविस्तर प्रात्यक्षिकांसह माहिती या ठिकाणी दिली. या मार्गदर्शनामुळे अनेकांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आणि सकारात्मक जीवन जगण्यासाठी निश्चित प्रेरणा मिळेल. ज्योतिताई, या ठिकाणी आपण आलात आणि हे बहुमोल आपले विचार या ठिकाणी मांडले, माहिती दिली आणि प्रबोधन केलं, त्याबद्दल मी आपलं खूप खूप धन्यवाद.
नमस्कार. सनातन संस्थेच्या वतीने अनेक ग्रंथ आहेत, तर ते पण याविषयी निर्माण केलेले आहेत. जसं की हा स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया भाग 1 आहे. नंतर तसाच हा भाग 2 पण आहे. आणि याच्यामध्ये आपण स्वभावदोष निर्मूलनासाठी आध्यात्मिक दृष्टिकोन हे काय असले पाहिजेत, तर हे पण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि याबरोबर अहम, म्हणजे बऱ्याच वेळेला आपण आपला अहम जपण्यासाठी म्हणून कित्येक गोष्टी अट्टाहासाने किंवा दुराग्रहाने करत असतो. तर तो पण आपण निर्मूलन करण्यासाठी म्हणून कसे उपाय केले पाहिजेत, तर असे विविध ग्रंथ आपण केलेले आहेत आणि त्या ग्रंथांच्या माध्यमामधून आपल्याला मार्गदर्शन हे मिळू शकतं. आपण हे ग्रंथ जे आहेत ते sanatan.org या वेबसाईटवरून आपण त्याची मागणी करू शकता आणि घेऊ शकता. आणि हे ग्रंथ वाचून आपण सहजपणाने स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया आणि स्वयंसूचना कशा घ्यायच्या, तर हे आपण शिकू शकता. आणि याबरोबरच सनातन संस्थेच्या माध्यमातून विविध सत्संग घेण्यात येतात स्वभावदोष निर्मूलनासाठी. आणि हे सर्व सत्संग निःशुल्क असतात आणि त्या माध्यमामधून आपण ही प्रक्रिया शिकू शकतो आणि आपले जीवन आपण आनंदी बनवू शकतो.